मुंबईतील प्रसिद्ध जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर ठाणे शहरातही निसर्ग, जैवविविधता, पर्यावरण संवर्धन आणि पर्यटनाचा अनोखा संगम घडवणारे अत्याधुनिक वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय विकसित करण्यात येणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील आरक्षण क्रमांक 4 मौजे चितळसर मानपाडा येथील सुमारे 10 हेक्टर जागेवर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यातील महानगरपालिकांमध्ये मूलभूत सोयीसुविधांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून अनुदान दिलं जातं. त्याअंतर्गत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार ठाणे शहरातील विविध विकास कामांसाठी शासनानं मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला असून त्यामध्ये या वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयाच्या विकासाचाही समावेश करण्यात आला आहे. मुंबईतील जिजामाता भोसले उद्यानाप्रमाणे ठाणेकरांना निसर्गाच्या सानिध्यात विरंगुळा मिळावा, मुलांना जैवविविधतेची ओळख व्हावी आणि पर्यावरण संवर्धनाचे संस्कार नव्या पिढीमध्ये रुजवावेत या संकल्पनेतून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. चितळसर मानपाडा परिसरातील सर्वे क्रमांक 51A11 येथील जागेवर प्रस्तावित या प्रकल्पामुळे ठाणे शहराला एक नवे ग्रीन डेस्टिनेशन मिळणार आहे. विविध प्रजातींच्या वनस्पतींचं संवर्धन, पर्यावरणविषयक जनजागृती, जैवविविधतेचं दर्शन आणि नागरिकांसाठी दर्जेदार विरंगुळ्याची सुविधा या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. भविष्यात ठाण्याची ओळख वाढवणाऱ्या महत्त्वाच्या पर्यटन स्थळांमध्ये या उद्यानाचा समावेश व्हावा या दृष्टीनं त्याचा दर्जेदार विकास केला जाईल. या प्रकल्पामुळे चितळसर मानपाडा परिसराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच ठाण्याच्या पर्यटन क्षमतेलाही नवी चालना मिळणार आहे. ठाणेकरांना मुंबईत जाऊ लागू नये, ठाण्यातच कुटुंबासह निसर्ग, जैवविविधता आणि विरंगुळ्याचा समृद्ध अनुभव मिळावा हेच या प्रकल्पामागचं उद्दिष्ट आहे, असंही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं.